मानव जीवनाचे खरे उद्देश काय? हं, हेच की फाइंड आउट करणं, की मी कोण आहे मी हे कोण आहे? बरोबर. बरं. उद्देश आहे, की पर्पज ऑफ लाईफ म्हणजे मी कशाला जन्म घेतला ह्याचा उद्देश हं, हं. काय उद्देश आहे जर मानवाचा? तुम्ही मूळ उद्देश म्हणाल, मूळ उद्देश, तो हाच आहे की मी कोण आहे? हं, आणि तो अनुभव करण्यासाठी, समजून घेण्यासाठी तुम्ही इथेच ह्या पृथ्वी तलावरती येता. हं. वेगवेगळ्या रूपांमध्ये आपण असतो. तर असं वाटतं आपल्याला माझं पर्पज लाईफचं असं आहे, की मी एक फेमस एक्ट्रेस बनेन किंवा मी श्रीमंत एक बिझनेसमॅन बनू शकतो किंवा मी एक स्पोर्ट्समॅन बनू शकतो. असं खूप काही तुम्ही वेगवेगळं आपलं पर्पज ऑफ लाईफ बनू शकतो. हं. माझे जीवनाचा उद्देश मला एक चांगला एक जर्नलिस्ट बनायचंय किंवा मंत्री बनायचंय. हां, तर ते एक प्रॅक्टिकल झालं, हां. भौतिक हो, एक झालं पर्पज, की ह्या बरोबर. जगामध्ये मला हे प्राप्त करायचं आहे. हं. पण त्याच्या पाठीमागे दडलेलं जे मूळ उद्देश आहे, हां, ते तेच. हेच आहे की मी कोण आहे? हे काम करत असताना त्याच्यामध्ये स्वतःला एक अनुभव करून घ्यायचा असतो, की मला माझ्या बाबतीत काय वाटतंय? लोकं जेव्हा माझ्या बाबतीत चांगलं बोलतात हं. किंवा वाईट बोलतात, तेव्हा मला काय आतमधून अनुभव होतो स्वतः बाबतीत, की चांगलं म्हटलं की बरं वाटतं, वाईट म्हटलं की वाईट वाटतं. वाईट वाटतंय. तर मी तो कोण आहे? तर हा जो एक प्रवास आहे किंवा ही प्रक्रिया जी आहे, ती निरंतर चालत राहते. मग ज्यांना ह्या जन्मात कळून येतं, ते मुक्त होतात. हं. ज्यांना नाही कळून येत, मग ते पुन्हा काहीतरी एक भौतिक उद्देश बनवतात हां. आणि त्यांना पुन्हा यावं लागतं. मग तिथे हीच प्रक्रिया चालू असते. हे सगळं करत असताना तुम्ही, तुमचं जे पण कर्तव्य आहे, कार्य आहे, ते करत असताना तुमचा जो सेंटर पॉइंट आहे, केंद्रबिंदू आहे, तो केंद्रबिंदू हाच आहे, की मी कोण आहे? माझं स्वरूप काय आहे? मग तुमच्यामध्ये आणि दुसऱ्यांमध्ये फरक असा इतकाच आहे, की तुम्हाला पटकन समजून आलं, काही लोकांना थोडासा वेळ लागतो. मग थोडासा वेळ म्हणजे मग खूप जन्म असू शकतात, हां. खूप वर्ष असू शकतात. इतकाच फरक आहे. पण शेवटी तुम्ही तिकडेच जाणार आहात, स्वतःच्या स्वरूपाला पूर्णपणे हां. अनुभव करण्याच्या. आणि आताचा काळ सगळ्यात चांगला आहे त्याच्यासाठी, की तुम्ही कोण आहात जाणून घेण्यासाठी सगळ्यात बेस्ट टाईम हाच आहे. त्याच्यामुळे प्रत्येकाने सगळी आपली कामं करत असताना, कर्तव्य पार पाडत असताना स्वतःसाठी वेळ काढून स्वतः बाबतीतही थोडंसं जाणून घ्यावं, की मी कोण आहे? हं. माझं अस्तित्व काय आहे? माझं स्वरूप काय आहे? की मी जे आरशात स्वतःला पाहतो तोच मी आहे का? की लोकं मला जे आवाज देतात नावाने, की बाबा तुमचं नाव असं-असं आहे आणि त्याला मी प्रतिसाद देतोय, तो मी आहे का? मी कोण आहे? ह्याची एक जाणीव प्रत्येकाला झाली पाहिजे.